सबस्क्राइब करा PMJ चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, PMJ's किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। तुम्हालाही दरवेळेस वांग्याची भाजी, भरीत किंवा भरले वांगे खाऊन कंटाळा आला आहे का? चला तर मग माझ्यासोबत तुम्हीही बनवा एकदम चटपटीत कुरकुरीत असे वांग्याचे कटलेट म्हणजेच वांग्याचे काप। वांग्याचे काप बनवण्यासाठी इथे मी एक भरीताचे वांगे घेतले आहे। हे वांगे मी स्वच्छ धुवून घेतले आहे। आता याला अशा प्रकारे आपण स्लाइसेसमध्ये कट करून घेऊयात। हे वांग्याचे काप आपल्याला मसाल्यामध्ये कोट करायचे आहे। त्यासाठी आपण अशा प्रकारे याच्या मध्यभागी कट करून घेऊयात। अगदी याचप्रमाणे तुम्हाला सर्व वांग्याचे काप मध्यभागी कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मसाला यामध्ये चांगल्या प्रकारे भरला जाईल आणि हे वांग्याचे काप शिजले जातील। यानंतर आपण हे वांग्याचे काप मसाल्यामध्ये कोट करणार आहोत। तर त्यासाठी लागणारे मसाले बघूयात। इथे मी 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतली आहे, त्याचबरोबर हाफ टेबलस्पून हळद, चवीनुसार मीठ आणि हाफ टेबलस्पून धने पावडर घेतली आहे। आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला वांग्याचे काप घालून अशा प्रकारे दोन्ही साइडला हे मसाले लावून घ्यायचे आहेत। यानंतर आपण याला डाळीच्या पिठाचे कोटिंग करणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी डाळीचे पीठ घेतले आहे, त्याचबरोबर हाफ टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1/4 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात व पाणी घालून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। जसे आपल्याला भजी बनवताना बॅटर लागते त्याच कन्सिस्टन्सीचं बॅटर मी इथं बनवलं आहे। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झालं आहे। हे वांग्याचे काप आपल्याला एकदम कुरकुरीत बनवायचे आहे, त्यासाठी इथे मी बारीक रवा घेतला आहे। आता एकदम महत्त्वाची प्रोसेस ती म्हणजे जे वांग्याचे काप आपण मसाल्यामध्ये कोट केले होते त्याला हे बेसन पीठ दोन्ही साइडने चांगल्या प्रकारे लावून घ्यायचे आहे व त्यानंतर याला रव्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे कोट करून घ्यायचं आहे। अगदी याच पद्धतीने बघू शकता तुम्ही। इथे आपण सर्व वांग्याचे काप याच पद्धतीने रव्यामध्ये कोट करून घेतले आहेत। आता आपण याला फ्राय करणार आहोत। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण वांग्याचे काप घालून घेऊयात। इथे तुम्ही हे वांग्याचे काप डीप फ्राय पण करू शकतात। इथे मी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवली आहे। आता आपण याला दुसऱ्या बाजूनेही चांगले फ्राय करून घेऊयात। 2-3 वेळा याला आपण आलटून पालटून म्हणजेच वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत। इथे 5 ते 7 मिनिटे झाली आहेत। बघू शकता तुम्ही दोन्ही साइडने हे वांग्याचे काप चांगले कुरकुरीत असे फ्राय झाले आहेत। जसे आपण फिश फ्राय करतो त्यासारखेच हे चवदार बनते। छान कलरही आला आहे याला। जर तुमच्या मुलांना वांग्याची भाजी आवडत नसेल किंवा ते खाण्यास कंटाळा करत असतील तर तुम्ही हे वांग्याचे काप म्हणजेच वांग्याचे कटलेट्स नक्की घरी ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी PMJ चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।